माझा थोडा पार्ट आहे, थोडा छोटासा पार्ट आहे माझ्याकडे. जे फरारी आरोपी होते त्यांना पकडण्याचं मला काम देण्यात आलं होतं. त्यांच्या बाबतीत मला आदेश होते. त्याशिवाय मोहन भागवत यांना सुद्धा पकडून आणा, उचलून आणा असा आदेश होता, जो की भयानक आणि खोट्या कारवाईचा निरपराध निरपराध व्यक्तीला उचलून आणण्याचं काम सांगितलं होतं. ते माझ्या हातनं झालं नाही. परंतु मी नागपूर, इंदोर, मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी, त्याच्यानंतर अजमेर, कर्नाटकामध्ये गोकाक, बेळगाव या ठिकाणी जाऊन तपास केला. हे लक्षात आलं त्यांच्या की हा एक काम करणार नाही आणि केलेलं काम हे सांगितलेलं काम हे भयानक आहे. म्हणून मला बदनाम करण्यासाठी आणि माझा आवाज बंद करण्यासाठी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मला जेलमध्ये टाकण्यात आलं. परंतु मी जामिनावर येऊन जे काही मी तपास केला आहे ते संपूर्ण तपास मी माननीय कोर्टासमोर ठेवलं आणि मी निर्दोष सुटलो. ही गोष्ट हे 10-15 वर्षापूर्वीची आहे, आजची नाही आहे. 10-15 वर्षापूर्वीच मी ही गोष्ट सांगितलेली आहे, आज सांगितलेली नाही. आता हे निर्दोष सुटल्यानंतर तुम्ही विचारताय तर मग हे सांगणं भाग आहे. तर जे काय निर्दोष झाले आता हे तर मला आनंद आहे त्याच्याविषयी. कुठंतरी न्याय झाला आणि सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयाने आत्ताच्या ज्या निकाल दिला त्या न्यायालयाने दिल्याच असतील. मी अजून का बघितलेलं नाही, तो जजमेंट मला अजून मिळाला नाही. मी बघतोय, माझ्या वकिलांनाही सांगितलं आहे, मी बडंगे वकील आहेत माझे, त्यांना सांगितलं आहे की ते वर्डिक्ट आल्यानंतर ते सगळा खुलासा होईल त्याच्यामध्ये. तुमच्यावर काय आरोप झाला होता, तुम्ही त्याला कसे लढला? मी ATSचा रिव्हॉल्वर, मला 10 मर्डर करायचा अधिकार आहे, मी ATSमध्ये आहे अशी काल्पनिक कथा रचली. आता हे पूर्वी असं होतं, अशीच वर्डिंग आहे त्याच्यामध्ये, मला 10 मर्डर करायचा तुला अधिकार आहे, तुला मी खलास करतो असं एका अतिरेक्याला मी धमकी दिली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. ते पूर्वी असं म्हणत होते, मी नोकरी करताना हे वर्डिंग आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. मिलिटरीमध्ये असलेला माणूस असा म्हणतो की मला 10 मर्डर केलं तरी का आवत नाही. तसंच वर्डिंग आता हे मी 30-35-40 वर्ष नोकरी केलेला माणूस असले वर्डिंग काय वापरणार आहे? बरोबरचे असले वर्डिंग वापरून माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता, जे ते न पटणारी गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्यांनी त्या रामजी स्थलसंग्रह पाटीदार यांचा, त्या संदीप डांगे यांचा फोन केला आहे. त्यांना वाचवण्यासाठी मला बोलवलं आहे न सांगता, आणि मला जेल मी घाता. हे कसं आहे हो, हे सांगा मला तुम्ही, कसं पटणारी गोष्ट आहे? मी अति ठोकपणे सांगायला आलो आहे की त्यांचा मर्डर झाला आहे म्हणून. काहीतरी असेल म्हणून सांगायला ना, काहीतरी माहिती असेल म्हणून सांगायला ना. तर अशा प्रकारे माझ्यावर अन्याय झाला आणि माझ्या हातून म्हणजे वाईट घटना घडलेली नाही. जर मी काय आणलो असतो माननीय सरसंचालकांना तर आज माझी हालत फार वाईट झाली असती, बिकट झाली असती. कारण एवढा मोठा महापाप माझ्या हातून होऊन हे मला हात घातलेलं चालेल, पण तो तेवढा मोठा महापाप मी करणार नव्हतो आणि केला नाही. त्याचं भोग भोगलं आहे मी. आज बी मी संकटातच असल्यासारखं आहे, पण आनंद झाला आहे, मला बरं वाटतं. सरसंघचालक मोहन भागवतांना उचला असं तुम्हाला कुणी सांगितलं होतं? त्यावर तुम्ही काय केलं? तुम्हाला सांगितलं, मला आदेशच होता हो. मला परमवीर सिंगचा आदेश होता, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा पण. अटक करा का उचलून आणा? अटक नाही. अटक असते तर मला मग त्यांनी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. उचलून आणा हा आदेश होता आणि माझ्याकडे हे गोपनीय आहे, ते गोपनीय आदेश आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत, ते मी पेश केले. ॲफिडेविट सुद्धा दिला, 313चा जबाब सुद्धा दिला.